हे बघा, या कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अनेक कलाकार इथं तयार केले। त्यासाठी त्या काळातलं पॅलेस थिएटर नावाचं हे 110 वर्षापूर्वीचं थिएटर आहे। त्याच्यानंतर केशवराव भोसले वगैरे नावं आलीत। मला एक म्हणायचं आहे की कोणती तरी एक शक्ती आहे की ही शक्ती शाहू महाराजांचा इतिहास संपवायलात। कोल्हापुरात अनेक हेरिटेज जागा आहेत किंवा त्या वास्तू आहेत, ह्या नष्ट करण्याचं काम काही यंत्रणा करत आहेत। त्यातलीच एक यंत्रणेनं हे कूटकारस्थान केलेलं आहे असा माझा ठाम विश्वास आहे। त्याचं कारण असं की काल जी आग लागली त्या आग लागण्यापूर्वी तिथे एक कार्यक्रमसुद्धा होता। त्यात पूर्वीचे कार्यक्रम होते, काहीही त्यामध्ये आग लागण्यासारखं कारण नव्हतं। MSCBनं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शॉर्ट सर्किटने ही आग लागलेली नाही। आग जी लागली ती एखाद्या तेल खणीला किंवा पेट्रोल पंपाला जशी आग लागती तशी ही आग लागलेली आहे। त्यामुळे एक शंका मला निर्माण झालेला आहे। मी कालच या राज्याचे सचिव, गृहमंत्री, गृह सचिव, कोल्हापूरची SP, कलेक्टर यांना एक ईमेल केला की या जो काय गुन्हा घडलेला आहे ह्याचा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे। गुन्हा दाखल झाल्याशिवाय फॉरेन्सिक तपासणी जी काय आहे ती करता येत नाही, कायद्याची तशी तरतूद आहे। अजूनही तसा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। त्यामुळं निधी तुम्ही उपलब्ध करून देतो म्हणणारे अनेक नेते पुढे आलेले आहेत। कोण 10 कोट, कोण 5 कोट, कोण 25 कोट, हा पैशाचा व्यवहार झाला। मला एवढंच म्हणायचं की तुम्ही निधी दिला म्हणजे झालं असं नाही। शाहू महाराजांचा इतिहास पुसणारं हे काळं कृत्य जे आहे हे कोणी केलं, कसं झालं, नेमकं त्यात ज्वालाघरही एखादा साठा होता का याचा तपास ही फॉरेन्सिक एजन्सीच करू शकते, कारण का त्याचा प्रत्येक नमुना घेतला जातो आहे। तर आणि तरच होणार आहे। महानगरपालिकेने एक समिती स्थापन केली। ह्या समितीमध्ये कोण आहेत? 30 लोक आहेत ज्यांनी हे गुन्हा घडण्याचं कृत्य केलं किंवा आजपर्यंत 10 कोटीचा जो ढपला मारला तीच लोक या चौकशी समितीमध्ये आहेत। ज्यांनी ज्याचं ऑडिट करायचं होतं, फायर ऑडिट, तोही त्यामध्ये आहे। मग स्वतःच केलेला फायर ऑडिट किंवा नाही हे सांगणारा तो समितीचा सदस्य हे शंकास्पद होतं। त्यामुळं जर तुम्हाला फॉरेन्सिककडनं तपासणी करायचं नसेल तर CBIकडनं तपासणी करा। हे केलं तरच आपल्याला हे समजणार आहे। अन्यथा कोल्हापूरमध्ये अनेक शाहू महाराजांच्या वास्तू नष्ट करण्यासाठी ही एक षडयंत्र रचलेलं आहे। हे आपल्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे। उद्या आम्ही संपूर्ण कोल्हापुरातल्या सामाजिक संघटना, सर्व पक्ष एकत्र येऊन 4 वाजता एक मोठी व्यापक बैठक घेतोय आणि या सरकारवर, या शासनावर दबाव टाकून नेमका हा प्रकार कोणी केला हे तपासण्याचं काम आम्ही करत आहोत। तुम्ही निधी देताय तो आमच्या कराच्या पैशात देताय, नाव तुम्ही तुमचं सांगताय, तुमच्या पक्षाकडनं एवढी घोषणा करताय, पण तो सगळा पैसा आमच्या टॅक्समधला आहे। आमच्या टॅक्समधला दिलेल्या पैशाचा हिशोब हा प्रत्येक जनतेला दिलाच पाहिजे, हे आमचं प्रामुख्यानं मत आहे। त्यासाठी उद्यापासून ह्या आंदोलनाची खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे।